ओम जनार्दनाय नमः। 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 ओम पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। जनेश्वर भगवान की जय। निष्काम कर्मयोगी सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरी महाराज की जय। सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी। अनवरत भूमंडळी भेट तू भूता। चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव। बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन। मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पाणी मंडनम मंडनानाम।
तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलाणीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। यदक्षरं मणाखेयं आनन्दं मजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मीव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता। परम मंगलमय अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल कल्पतरू भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरिता 700 श्लोकांचं आणि 18 अध्यायांचं जे गुह्य तत्वज्ञान कुरुक्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी आम्हाला सांगतात ते तत्वज्ञान म्हणजे श्रीमद भगवत गीता ग्रंथ। आणि याच गीता ग्रंथावर विश्वमाऊली ज्ञानराजांनी शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे। सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला। शके 1212 मध्ये पुण्यसलीला प्रवारामाईच्या तीरावर पैस खांबाला टेकून ज्ञानोबारांनी गीतेवर जे निरूपण केलं, जी टीका केली, ती टीका म्हणजेच 9033 ओव्यांचा ग्रंथ म्हणजे ग्रंथ सम्राज्ञी ज्ञानेश्वरी। आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि मग मात्र ग्रंथ सिद्ध झाल्यानंतर 700 श्लोकांवर टीका करून झाल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणाले की हा जो ग्रंथ निर्माण झालेला आहे हा मी केलेला नाही आहे, हे माझ्या सद्गुरूंच्या कृपेचं वैभव आहे। ग्रंथू नोहे कृपेचे वैभव तये, माझ्या गुरूंच्या कृपेचं हे वैभव आहे। ज्ञानोबाराय सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहून म्हणतात की किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायीकपण। ज्ञानेश्वरीला ज्ञानोबारायांनी जे नाव दिलं आहे ते ज्ञानोबारायांचं अत्यंत लाडकं नाव आहे। ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी अथवा ज्ञानदेवी म्हटलेलंच नाही आहे। वेगवेगळ्या संतांनी ज्ञानेश्वरीच्या संबंधित वेगवेगळी नावं ज्यांना जशी भावली तसे तसे नावं त्या संतांनी दिलेले आहेत। संत चोखोबारायांचा विचार केला तर संत चोखोबाराय म्हणतात उघडोनी वेदार्थाचा ठेवा तरणोपाय केला जीवा। म्हणजे ज्ञानेश्वरीचं एक नाव आहे वेदार्थाचा उघडा ठेवा। ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिलेलं ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा। म्हणजे ज्ञानेश्वरीला संत एकनाथ महाराज ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हणतात। संत श्रेष्ठ नामदेव महाराज ज्ञानेश्वरीला निगमवल्ली म्हणतात। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली। काही ठिकाणी ज्ञानदेवी म्हटलेलं आहे। आमच्या जनाबाई महाराज म्हणतात की संतजना माहेश्वरी, ज्ञानेश्वरीसाठी संतजना माहेश्वरी असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे। अजून आपण पाहिलं तर कुणी ज्ञानदेवी म्हणतं, कुणी ज्ञानेश्वरी म्हणतं, कुणी भावार्थ दीपिका म्हणतं। परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसाठी अत्यंत चांगलं नाव आणि त्यांच्या मुखातून दिलं गेलेलं नाव म्हणजे धर्मसंकीर्तन आहे। ज्ञानेश्वरीला धर्मकीर्तन म्हणतात। किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले। ज्ञानेश्वरी रूपी किंवा गीतेवरील टीका मी जी केली आहे हे धर्मकीर्तन केलं आहे, हे तुम्ही सिद्धीला नेलं। आणि माझ्यासाठी इथं काय उरलं तर येथ माझे जी उरले पायीकपण। मी पायीक आहे, मी सेवक आहे, मी काही केलं नाही। निवृत्तीनाथा हे सगळं तुम्ही स्वतः सिद्धीला नेलं, तुम्ही केलं म्हणून हे झालं, अन्यथा मी काहीच नाही। गुरूंच्या समोर अशी कृतज्ञता व्यक्त करतात
आणि म्हणतात जर मी पाईक असेल, सेवक असेल, तर सेवकाला मागण्याचा अधिकार असतो, सेवकाला विनंती करण्याचा अधिकार असतो, सेवकाला प्रार्थना करण्याचा अधिकार असतो. स्वामीची सेवा केल्यानंतर स्वामीकडून मागता येतं. म्हणून 9 ओव्यांमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जे पसायदान मागितलं, ओव्या किती आहेत पसायदानामध्ये? 9 ओव्या आहेत. 9 ओव्यांमधली जी पहिली ओवी आहे ती पहिली आहे उपक्रमाची ओवी, आणि शेवटची ओवी जी आहे ती उपसंहाराची ओवी आहे. मध्ये राहिल्या 7 ओव्या. तर या 7 ओव्यांमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी 10 प्रार्थना विश्वगुरू निवृत्तीनाथांकडे केलेल्या आहेत, विश्वात्मक देवाकडे केलेल्या आहेत. मग या 10 प्रार्थना कोणकोणत्या आहेत? तर पहिली प्रार्थना केली की खळांची व्यंकटी सांडो, खळांच्या ठिकाणी असणारा कुटीलपणा जाओ. दुसरी प्रार्थना केली, खळांचं खलत्व गेलं तर ते रिकामे राहू शकत नाही, म्हणून त्यांची आवड सत्कर्मामध्ये निर्माण होवो, तया सत्कर्मी रती वाढो, ही दुसरी प्रार्थना आहे. तिसरी प्रार्थना ज्ञानोबारायांनी केली की एकदा की ते सत्कर्म करायला लागले की अशा सत्कर्म करणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये जीवाची मैत्री निर्माण हो, म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. 3 मागण्या झाल्या. चौथी प्रार्थना केली, दुरितांचे तिमिर जाओ. दुरित या शब्दाचा अर्थ होतो पाप, आणि तिमिर म्हणजे अंधार. पापाचा अंधकार नष्ट हो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. 5वी प्रार्थना केली, संपूर्ण विश्व स्वतःच्या वाट्याला आलेलं जे जे प्रारब्धवश कर्म आहे ते कर्म करण्यामध्ये आणि स्वधर्माचं पालन करण्यामध्ये संपूर्ण जग रत होवो, आणि जणू काही आकाशामध्ये एक सूर्य उगवला की सगळा अंधकार नष्ट होतो, आणि जिकडे तिकडे लख प्रकाश पडतो. त्याप्रमाणे 1000 सूर्य आकाशामध्ये उगवल्यानंतर ज्याप्रमाणे प्रकाशच प्रकाश सगळीकडे असेल, अगदी त्याच न्यायानं या विश्वातली प्रत्येक व्यक्ती जर स्वधर्मानं वागायला लागली तर जेवढे लोक आहेत तेवढे सूर्य निर्माण होतील, आणि जगातला पापाचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार, कामक्रोधादी विकार, त्यानंतर आपल्या अंतःकरणात असणारा अज्ञान, या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन सगळीकडे लख प्रकाश पडो, अशी प्रार्थना ज्ञानोबारायांनी 6व्या क्रमांकाची केलेली आहे. 7वी प्रार्थना ज्ञानोबाराय करतात की जो जे वांछिलो तो ते लाहो प्राणी जात, म्हणजे ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळो. अशा 6 प्रार्थना 2 ओव्यांमध्ये केल्या. त्याच्यानंतर पुढच्या ओवीमध्ये मागत असताना ज्ञानोबाराय म्हणाले की या सगळ्या गोष्टी जे केल्यामुळे निर्माण होतील, कोणत्या कोणत्या? खळांची व्यंकटी जाईल, कुणामुळे जाईल? संतांमुळे जाईल. सत्कर्म कुणामुळे घडेल? संतांच्यामुळे घडेल. त्यानंतर परस्परांमध्ये मैत्रत्वाची भावना कोण निर्माण करू शकतं? संतच निर्माण करू शकतात. दुरितांचं पाप म्हणजे पापाचा अंधकार कोण घालवू शकतं? संतच घालवू शकतात. स्वधर्माची जाणीव कोण करून देऊ शकतं? संतच करून देऊ शकतात. आणि ज्याला जे पाहिजे त्याला ते फक्त संतच देऊ शकतात. म्हणजे वर ज्या 6 प्रार्थना केलेल्या आहेत, या 6 प्रार्थना या जगामध्ये प्रत्यक्ष निर्माण करणं हे ज्यांच्यामुळे शक्य होईल ते कोण आहेत त्यांचं वर्णन आज आपण सेवेकरता निवडलेल्या ओवीमध्ये आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. हे केव्हा शक्य होईल? सकळ मंगळाचा वर्षाव करणारी ईश्वर निष्ठांची मांदी आळी ज्यावेळी सतत लोकांना भेटत राहील, त्याच वेळी वर ज्या 6 मागण्या केलेल्या आहेत त्या शक्य होतील, अन्यथा शक्य होणार नाही. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तर संत आहेत. देवही आपल्यासाठी महत्त्वाचा नाही, आणि माणसंही आपल्यासाठी तितके महत्त्वाचे नाही आहेत. मनुष्य समाजशील प्राणी आहे. आपल्याला समाजामध्ये राहावं लागतं. माणसांशी आपल्याला कर्तव्य असतं. आपली आई, वडील, मुलं, पत्नी, नातेवाईक, गावकरी, समाज बांधव, या सगळ्या लोकांशी आपल्याला घेणं देणं आहे, नाही असं नाही. परंतु हे सगळे जे कुणी आहेत हे सगळे बद्ध आहेत, आणि बद्ध कधीच आपल्याला मुक्तीच्या दिशेनं नेऊ शकत नाही. उलट आपल्याला नातेवाईक मंडळी याच प्रपंचामध्ये, याच संसारामध्ये आपल्याला नित्य आपण इथं कसे राहू आणि आपण आत्मोद्धारापासून दूर कसे जाऊ याचाच विचार घरातली मंडळी जास्त करत असतात.
मग कधी कधी आईबाप सुद्धा हे काम करत असतात. एखादा म्हटला ना मला पारमार्थिक व्हायचं आहे, गळ्यामध्ये माळ घालायची आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, मला भगवंतासाठी माझं जीवन समर्पित करायचं आहे, तर पहिला विरोध जर कुणाकडून होत असेल तर घरातल्याच लोकांकडून होतो. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या जीवनात देखील पूर्वाश्रमीचं लौकिक जीवन जर आपण त्यांचं पाहिलं तर त्यांना विरोध जर कुणी केला असेल तर त्यांच्या घरातल्याच लोकांनी त्यांना विरोध केला. मग त्याच्यामध्ये हॅलो, येतोय ना आवाज? करू सुरू? ठीक. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा जन्म 24 सप्टेंबर 1914 रोजी ब्रह्ममुहूर्तावर झाला. आपल्या हिंदू तिथीनुसार ते ललित पंचमी, ललिता पंचमी आपण जिला म्हणतो, त्या ललिता पंचमीच्या मुहूर्तावर त्यांचा टापरगाव इथं जन्म झाला. त्यांचा आजोळ होतं टापरगाव, मोहिते पाटील. सद्गुरू जनार्दन स्वामी जन्मताच शिवयोगी होते, जन्मताच विरक्त होते. ज्याप्रमाणे सूर्य नंतर उदयाला येतो पण त्याच्या अगोदर सूर्याची प्रभा पृथ्वीवर पडते. सूर्योदय नंतर होतो पण सूर्याची प्रभा अगोदर जमिनीवर येते. त्याप्रमाणे जनार्दन स्वामींचं शरीर नंतर जन्माला आलं, परंतु त्यांच्या ठिकाणी शिवभक्ती अगोदर जन्माला आली. त्यांच्या ठिकाणी शिवयोग अगोदर जन्माला आला. बाळपणीच ते सर्वज्ञ होते. सर्व ज्ञान सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या ठिकाणी होतं. लहानपणापासून वाळूच्या पिंडी तयार करणं, त्यांना भगवान शिव मानून आजूबाजूच्या झाडांची फुलं तोडून आणणं, बेलाची पानं आणणं. बेलाची पानं अतिशय प्रिय आहे भगवान शिवजींना. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी बालपणापासूनच असे उपक्रम त्यांचे सगळे सुरू होते. पण ज्यावेळी त्यांना विरक्ती निर्माण झाली, काही प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडले आणि ते म्हणाले की मला आता संन्यास घ्यायचा आहे, तर त्यांना संन्यास घ्यायला विरोध जर कुठून झाला असेल तर कुटुंबातूनच झाला. मला मुख्य मुद्दा हा सांगायचा आहे की सुरुवातीला आडवं जर कोण येत असेल पारमार्थिकाला, साधकाला, तर घरातलेच लोक आडवे येतात. हित नाही काय येतात, त्यांना हित कळत नाही आपल्या मुलाचं कशात येते. हित नाही ठावे जननी जनका, दाखविला लौकिकाचारतीही. म्हणून जनार्दन स्वामींचे लौकिक अर्थानं चुलते जे होते बाजीराव पाटील यांनी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांना खूप मोठा विरोध केला होता की संन्यास दीक्षा घेऊ नको. म्हाळसा माता निवर्तल्या त्यावेळी त्यांना तपश्चर्या काळ त्यांचा अंदरसुल्ला 16 वर्षाची तपश्चर्या त्यांनी केली. तिथून त्यांना पुन्हा माघारी आणलं गेलं. पण माघारी आणल्यानंतर ते म्हणत होते माझ्या जटा कापू नका, परंतु तरीही बाजीराव पाटलांनी ऐकलं नाही आणि त्यांच्या जटा ज्या होत्या त्या कापायला दोन्ही हातांनी 4-5 लोकांनी पकडून त्यांना एका जागेवर बसवलं आणि जटा कापण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु तो वस्तारा उलटा फिरायचा. आणि मग लक्षात आलं की नाही आपण आता काही करू शकत नाही आणि मग त्यांना तिथून सोडून दिलं. तुकाराम महाराज म्हणतात येती तुझी या भजना आड, दाविती प्रपंचाचे कोड, कनिष्ठ रुची ठेवून गोड, देखत नाड कळत असे. काय करतात घरातली माणसं? येती तुझी या भजना आड, तुझ्या भजनाच्या आड येतात. कनिष्ठ रुची, प्रपंचासारखी लग्न करणं, मुलं बाळं होणं ही अत्यंत कनिष्ठ रुची आहे. आणि हे डोळ्यासमोर ठेवतात आणि म्हणतात लग्न कर, हे कर, ते कर, संसार वाढव, जमिनी घे, जागा घे.
आता मुळात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या दुःखाचं मूळ आहे असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. आणि हे ज्याला कळालं तो प्रपंचामधून विरक्त होऊन आत्मकल्याणार्थ दरी डोंगरामध्ये तुका म्हणे दरी सेवाविती बरी. दरी डोंगर अशा ठिकाणी जाऊन राहिलेलं कधीही चांगलं आणि तिथं जाऊन आपण आत्मकल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे हे जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांना वाटत होतं. म्हणून ते तिथून निघून गेले. घरातली लोक कधी कधी साधकाच्या आडवी येतात म्हणून माणसानं होत बाप माय वर्जाविती जेणे नारायणी घडे अंतराय. होत बाप माय वर्जाविती. जर भगवत भक्तीमध्ये अंतर पाडत असतील घरातले लोक, मग आई असो, भाऊ असो, चुलता असो, बाप असो, नाहीतर कुणीही असो, त्यांचा त्याग करून साधकानं निघून गेलं पाहिजे. असं कुणी कुणी केलंय माहिती आहे? प्रल्हादे जनक भगवत प्राप्तीच्या आड बाप येत होता. बापाचा त्याग भक्त प्रल्हादानं केला की नाही? केला. बिभीषण बंधू रावण प्रभुरामाच्या भक्तीच्या आड येत होता म्हणून बिभीषणानं भावाचा त्याग केला की नाही? आणि राज्यमाता निंदू भरते केली. सख्खी आई होती भरताची कैकई, परंतु ती प्रभुप्राप्तीच्या आड येत होती म्हणून भरतानं आईला सुद्धा निंदनीय ठरवलं. आईची सुद्धा निंदा केली आणि तिचा त्याग केला. तिचं तोंड पाहिलं नाही पुन्हा. म्हणून आपलं मुख्य कर्तव्य जर कोण असेल तर तुम्ही म्हणाल मग तुम्ही आईबापाला नाही सांभाळायचं का? आईबापाला सोडून द्यायचं का? तुम्हाला खरं सांगतो, या जन्मात जे आपले आईबाप आहेत किंवा या जन्मातले जे आपले सगळे नातलगे नातेवाईक आहे ते सगळे आगंतुक आहे. या जन्मात माझे जे आईबाप आहे ते मागच्या जन्मात होते का? नव्हते. मागच्या जन्मात माझे जे आईवडील आहेत ते ह्या जन्मात आहेत का? पुढच्या जन्मात किंवा ह्याच जन्मातले आईबाप पुढच्या जन्मात राहणार आहे का? नाही राहणार. म्हणजे हे फक्त मनुष्य देह प्राप्त झाला तेवढ्या पुरतेच हे आईबाप याच जन्मात आहे. परंतु भगवान पांडुरंग परमात्मा किंवा भगवान त्र्यंबकेश्वर हे आपले अनादिकाळापासून मायबाप आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व ममदेव देव म्हटलेलं आहे की नाही? विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. जनार्दन स्वामींची वृत्ती इथं स्थित झाली होती की या जन्मातले आईबाप हे फक्त देहाचे आईबाप आहे, परंतु आपला खरा आईबाप जर कोण असेल तर पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत पंढरपूरची एकही वारी जनार्दन स्वामींनी कधी चुकवली नाही. ते नंतर शैव पंथामध्ये गेले, परंतु मुख्य मूळ जर त्यांचं कुठं असेल तर ते वारकरी संप्रदायातच ते होते. वारकरीच होते ते पहिल्यापासून. आणि मला वाटतं पंढरपूरलाच असताना म्हणजे माणिक शेठ करंजगावचे मारवाडी होते, त्यांच्याकडे ते नोकरीला होते, काम करत होते. सालाना, जुन्या काळात साल महिने घालायचे, ते सालानं राहायचे. आणि तिथं सालाने राहत असताना पंढरपूरची वारी चुकू नये म्हणून माणिक शेठला त्यांनी प्रार्थना केली की मला पंढरपूरला जायचं आहे. आणि माणिक शेठही वारकरी होते. ते म्हटले आम्ही जाणार आहे, आम्ही दोघे बंधू जाणार आहोत. त्यावेळी माणिक शेठ पण पंढरपूरच्या दिशेने गेले आणि यांना सांगितलं की इतकं नांगरायचं आहे, हे शेतीची कामं आहेत, खळ्यावर सगळं पिकं माल आणून टाकायचे आहेत, हे सगळं तुम्ही करा, आम्ही चाललो म्हणून निघाले. नामदेव पायरीवरच जनार्दन स्वामींचं दर्शन झालं. पुन्हा त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठंच सापडले नाही. पण त्यांना राग खूप आला. माझ्याकडे सालान आहे आणि सालाने महिन्याने काम करणारा माझा नोकर मला न सांगता पंढरपूरला माझ्या अगोदर येऊन पोहोचला, म्हणून क्रोध निर्माण झाला अंतःकरणामध्ये. घरी गेल्यावर बघतो असं ठरवून आले पंढरपूरमधून. आणि घरी आल्यानंतर विचारलं घरच्या मालकीनबाईला, का हो म्हणे जना तर पंढरपूरला दिसला होता, इथली कामं झालीत की नाही? मग सांगितलं नाही, इथली सगळी कामं झालेली आहेत आणि जना कुठेच गेला नाही, तो इथेच होता असं म्हटलं. आणि झालेली कामं पाहिली माणिक शेठने. माणिक शेठच्या दोनही डोळ्यांमधून अश्रुधारा वाहायला लागल्या आणि विचार केला, अरे मी
कुणाला मजूर समजलो, कुणाला नोकर समजलो, कुणाचा मालक मी झालो? अरे संपूर्ण विश्वाचा मालक ज्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे, ज्याचा साक्षात्कार ज्या जनार्दन स्वामींना आहे, त्यांना मी नोकर समजलो, त्यांना मी काम सांगितलं. अपराधाची जाणीव झाली आणि अपराधाची जाणीव झाल्यानंतर जाऊन पाय पकडले जनार्दन स्वामींचे आणि सांगितलं, इथून पुढे तुम्ही आता आमचं काम करू नका, आम्हीच तुमच्या सेवेसाठी आमचं जीवन समर्पित करतो. आणि 12 एकर जमीन सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांना माणिक शेटनी त्या काळामध्ये दान दिली आणि ती स्वामीजींनी स्वीकारली. त्याच काळात त्यांचे पद अपंग झाले. अपंग पद हे झाले ज्यांचे, खंतन सौख्य त्याची, आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनींची. आरतीमध्ये म्हणतो की नाही आपण, कडाक्याची थंडी आहे आणि अशा थंडीत वरून पाणी ओतलं तर खाली बर्फ होऊन पडेल अशी परिस्थिती आहे. आणि एवढ्या कडक थंडीमध्ये पहाटे 3 वाजता त्या नदीवर स्नानाकरता ते गेले. स्नान केलं. स्नान करून तीरावर येऊन त्यांचं आवडतं आसन होतं सिद्धासन. ते सिद्धासन लावून बसले आणि बसल्यानंतर डोळे झाकून भगवान शिवाचं ध्यान त्यांनी सुरू केलं. कुणी बाहेर येऊ शकत नाही थंडीच्या दिवसामध्ये. अंगातले कपडे काढून, ब्लँकेट सोडून, गोधडी कुणी सोडूच शकत नाही. अशा स्थितीत लज्जा रक्षणापुरती लंगोट ठेवून कडाक्याच्या थंडीत त्यांनी सिद्धासन केलं आणि त्यामध्ये त्यांनी भगवान शिवाचं ध्यान सुरू केलं. महाराज, आसो आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भुगू दशा. अशी दशा हरिभक्तांना प्राप्त होते. तेच खरे भक्त असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. तुकोबाराय म्हणतात, जे देहावर उदास होऊन भगवंताची भक्ती करतात तेच खरे भक्त आहेत. देहाकडे पाहून जे भक्ती करतात ते खरे भक्त नाही आहेत. आमच्या गुरुवर्या मीराबाई महाराज मिरीकर, संपत बाबांना माहिती आहे, त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही जास्त वेळ मांडी घालून बसू नका, नाहीतर पायाला इजा होईल आणि तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. आणि देहूला नेमकं गाथा पारायण आमचं त्यांना डॉक्टरांनी सांगितल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गाथा पारायण सुरू होणार होतं. आणि गाथा पारायणाला बसल्यानंतर किमान 3 तास एका जागेवर बसावं लागतं. 3 तास. आणि पुन्हा नाश्ता झाल्यानंतर पुन्हा 2-2.5 तास, असं 5, 5.5, 6 तास गाथा पारायण टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आम्ही देहूला तुकाराम बिजेला करत असतो. त्या बसल्या. पायाची मांडी सुद्धा, म्हणजे त्यांनी पाय सुद्धा हलवला नाही. 7 दिवस पारायण झालं. आणि नंतर त्यांना विचारलं, का हो डॉक्टरांनी तर ऑपरेशन करायला सांगितलं होतं, तुमच्या देहाला इजा होत नाही का, पाय दुखत नाहीत का तुमचे, तुम्हाला असं बसल्यानंतर 10 मिनिटं सुद्धा मांडी घालता येत नाही, तुम्ही 5-5 तास मांडी घालून बसता, हे कसं शक्य आहे? त्यावेळी त्यांनी सांगितलं, इतर वेळी मी बसते ना त्यावेळी माझं लक्ष पायांकडे असतं, पण पारायणात बसल्यावर माझं लक्ष पायांकडे नसतं. मग जगद्गुरू तुकोबाराय माझ्याशी बोलत असतात, मी गाथा वाचत असते, त्यांच्या अभंगाशी संवाद होत असतो. मग चित्तच जर गाथ्यात असेल तर देहाकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे? कुणाला देहाकडे लक्ष देण्याकरता वेळ आहे? देहाकडे लक्षच नाही. नंतर भरपूर त्रास होतो, परंतु जेव्हा साधना काळ असतो त्या साधना काळामध्ये हरिभक्त जे असतात ते स्वतःच्या देहाकडे लक्ष देत नसतात. म्हणून कडाक्याच्या थंडीत देखील आसन करून 3 तास बसले आणि त्याचा परिणाम असा झाला, नंतर उठायला गेले तर त्यांचे पाय तिथून पुढे काम करायचेच बंद झाले. अपंग पद हे झाले ज्यांचे, पाय अपंग झाले, पण खंतन सौख्य त्याची. तुम्ही याच्या पुढचं ऐका, आरती नेहमी ऐकता पण त्याचा अर्थ आपल्याला माहीत राहत नाही. खंत, पाय भगवंताच्या भक्तीमध्ये अपंग झाले याची खंतही कधी त्यांनी केली नाही. आणि लोक मला म्हणाले की पाय अपंग होईपर्यंत तुम्ही भक्ती केली, याचा आनंदही माझ्या जीवनामध्ये कधी झाला नाही. याला भक्त जीवन म्हणतात. दोनही परिस्थितीमध्ये जे स्थितप्रज्ञ राहतात. सांगू तुम्हाला, शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिताः. त्यांच्यासाठी शीतही सारखंच असतं आणि उष्णही सारखंच असतं. उष्णाचा परिणाम त्यांच्या जीवनावर होत नाही. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळलेलं पाणी टाकलं होतं. जळे माझी काया लागला वणवा, धावरे केशवा माय बापा. तुकाराम महाराज म्हणाले,
उकळलेलं पाणी अंगावर टाकलं, कारण माझा नवरा तुम्ही नादी लावला, कीर्तनाला घेऊन जाता. मग मुक्कामी घरी आले होते टाळकऱ्याच्या. दुसऱ्या दिवशी ती बाई म्हणाली, यांची जिरवतेच चांगली, पुन्हा माझा पती यांनी कीर्तनाला नेलाच नाही पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळलेलं पाणी टाकलं त्या बाईनं आंघोळीला बसल्यानंतर. त्याचाही परिणाम त्यांनी स्वतःच्या जीवनावर करून घेतला नाही. राधा राणीला पण अतिशय गरम दूध प्यायला दिलं होतं ना सगळ्या भगवंतांच्या पत्न्यांनी. पकडलं राधा राणीला, आणि राधा राणीला पकडल्यानंतर अतिशय उकळतं दूध दिलं, कारण आम्ही 16,108 जणी अगोदरच आहोत, आणि पुन्हा ही आली आणि भगवंताचं हिच्यावर प्रेम आहे म्हणून त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. गोड बोलून घरात नेलं आणि म्हणाल्या की चहा घ्या. चहा तर नव्हता त्या काळामध्ये, दूध प्या. इतकं कडक दूध तापवलं, 50 लिटर दुधाचं 1 लिटर दूध बनवलं महाराज. आणि ते गरम दूध राधेला बळजबरीनं पकडून तिच्या मुखात टाकलं. आणि नंतर राधा राणी उठल्या आणि म्हणाल्या, बापरे किती चांगलं दूध तुम्ही मला पाजलं, गरम तर करून आणायचं म्हणे, एवढं थंड दूध पाजलं तुम्ही मला. कोण म्हटलं? राधा. आणि नंतर भगवंताकडे जाऊन पाहिलं तर राधेला उष्ण दूध पाजलं गेलं, पण भगवंताच्या तळपायाला फोड आले होते. खंत न सौख्य त्याची. भक्त उदास असतात, देहाला उष्ण काय आणि शीत काय, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग. तसं जनार्दन स्वामींनी शीत म्हणजे थंड असणाऱ्या पाणी आणि त्यात स्नान केल्यानंतर थंडीमुळे त्यांचे पाय आखडले गेले, त्यांना पुन्हा व्यवस्थित पाहिल्यासारखं चालताच आलं नाही. असे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज द्वंद्वातीत महात्मे आहेत. मला काय सांगायचं होतं तुम्हाला, की पंढरपूरचे वारकरी सुरुवातीच्या काळात सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज होते, पंढरपूरची वारी करत होते. नंतरच्या काळामध्ये त्यांनी अंदरसूरला 16 वर्षाचं तप केलं. महाराज अतिशय खडतर अशी तपश्चर्या त्यांनी 16 वर्ष केली. त्यानंतर पुन्हा ते तिथून पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये, तिथंच अंदरसूल नगरसूलच्या पुढे गेल्यानंतर येवला तालुक्यामध्ये जाते गावे, जाते गावच्या त्या नांदगाव, नांदगाव तालुक्यामध्ये जाते गाव आहे. त्या जाते गावच्या मारुती मंदिरामध्ये ते जाऊन बसले. पत्त्या खेळणारी लोक होती काही जुगार. ते त्यांना रोज म्हणायचे, तुम्ही एक काम करा, मला त्या डोंगरावर नेऊन घाला, मला त्या डोंगराच्या पायथ्याला नेऊन घाला, मला पिनाकेश्वराच्या डोंगराच्या पायथ्याला नेऊन घाला. पण त्यांचं कुणी ऐकतच नव्हतं, कुणी ऐकायला तयार नाही. ते म्हणायचे, तुम्ही मुळातच अपंग आहे आणि कसे तुम्ही तिथं जाणार, तिथं वाघ आहेत, सिंह आहेत, हिंस्त्र श्वापद आहे, वन्य जीव आहे, तुम्हाला धोका आहे, जाऊ नका. पण यांचा हेका बंदच झाला नाही. ते म्हणाले 4-5 दिवस झाल्यानंतर शेवटी कंटाळले ते जुगारी, आणि ते सगळे जुगारी म्हटले, ठीक आहे हरकत नाही, आता तुमचं खूपच चाललंय, नेऊन घाला, चला बरं बैलगाडी आणा आणि एका परचयांना नेऊन घाला तिथं. आणि बैलगाडी बोलवली, जनार्दन स्वामी महाराजांना बैलगाडीमध्ये बसवलं आणि बाबाजींना स्वामीजींना घेऊन ती मंडळी पिनाकेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याला गेली. तिथं त्यांना उतरवलं आणि पुन्हा माघारी जाता जाता ते म्हणाले, तुम्ही आम्हाला इथं थांबवलं, इथं म्हणजे स्वामीजी आम्ही तुम्हाला इथं उतरवलं, पण डोंगर किती उंच आहे, मंदिर किती उंच आहे, कसे तुम्ही तिथं जाणार, तुम्हाला साधं चालता येत नाही, तुम्ही खरकत खरकत एवढ्या उंच डोंगरावर कसे चालणार, चांगल्या माणसाला दम लागतो, तुम्ही कसे जाल. ते म्हणाले, भगवंत मला जसं नेईल तसं जाईल मी. आणि यांनी गाडीचं तोंड वळवलं, गाडी मागे फिरली आणि जनार्दन स्वामी महाराज खरकत खरकत डोंगरावर जायला निघाले. यांना वाटलं हे कसे जातात म्हणून मागं पाहावं, तर काही क्षणात उभं राहून पळत पळत जाताना जनार्दन स्वामी महाराज त्यांना दिसले. कुठून पाय आले, पाय तर नव्हते, कुठून पाय आले विचार करा तुम्ही. ही सगळी जनार्दन स्वामी हे माणूस नव्हतेच, हे साक्षात भगवान शंकराचा अवतार होते, लक्षात ठेवा, साक्षात भगवान शंकराचा अवतार होते. आणि मग त्यांना वाटलं की नाही आता आपण यांच्या मागे गेलं पाहिजे, म्हणून ते जुगारी लोक पळायला लागले पाठीमागं. 4-5 जण होते ते. स्वामीजी पुढे, हाती तर लागलेच नाही, पण थेट डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पिनाकेश्वराच्या मंदिरात येऊन बसले. पिनाकेश्वरच वाट पाहत होता त्यांची.
भगवंत सुद्धा वाट पाहे उभा, भीतीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. खऱ्या भक्तांची भगवंत वाट पाहतो. जे खोटे भक्त आहेत त्यांच्यासाठी देव विटेवर उभाच नाहीये. जे खरे संपदा सोहळा नावडे म्हणाला, करीते टकळा पंढरीचा. ज्यांना संपत्ती आवडत नाही, सोहळे आवडत नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त भगवत प्राप्तीची, भगवत भेटीची, भगवत दर्शनाची उत्कंठा लागलेली आहे, अशा लोकांची भगवंत वाट पाहत राहतो. जावे पंढरीसी आवडे मनासी, कै एकादशी आषाढी आहे. ज्याच्या मनातून ओढ निर्माण होते पंढरपूरची, तुकाराम महाराज म्हणतात त्याची चक्रपाणी वाट पाहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे, अशी आर्तता ज्याच्या जीवनामध्ये असते, भगवंत त्याची वाट पाहत असतो. अंतरंग भक्तांची भगवान पिनाकेश्वर वाट बघत होते. अतिशय जागृत आणि अतिशय सिद्ध क्षेत्र म्हणजे जातेगावचं पिनाकेश्वर मंदिर. मी जातेगावला कीर्तनं केली 4-5. आपल्याकडे डोखे दादा होते बघा, ते जातेगावचेच होते, वावीला होते ते. आणि त्यांच्याच गावामध्ये त्यांनीच मला 4-5 वेळेस त्यांच्या सप्ताहामध्ये कीर्तनासाठी बोलवलं होतं आणि मी गेलेलो आहे तिथे, कीर्तन करून आलेलो आहे. पिनाकेश्वरलाच त्यांना तिथंच गुरूंचा, सद्गुरूंचा अनुग्रह झाला. नागाबाबा, गोरख जतिगुरु, नागेश्वर मंदिर, नागेश्वराच्या मंदिरात ना, अंदरसुल्ला नागेश्वराच्या मंदिरात त्यांना नागाबाबा भेटले. गोरख जती होते ते, गोरख जती गुरु, नागेश्वर मंदिरी. आणि संन्यास दीक्षा त्यांना तिथं, दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी. आणि जनार्दन स्वामींचं नाव तिथून पुढे मौनगिरी असं नाव झालं. दीक्षानंतर त्यांचं नाव बदललं आणि मौनगिरी हे त्यांचं नाव पडलं. वरती पिनाकेश्वराच्या मंदिरावर त्यांना साक्षात्कार झाला. साक्षात 3 वेळेला त्यांना महादेवाने दर्शन दिलेलं आहे. नुसतं महादेवच नाही तर महादेव पंचायतन, जे त्या पंचायतनाचं त्यांना दर्शन झालं. कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा, पार्वती माता आणि भगवान महादेव आणि नंदिकेश्वर, या 5 जणांनी 3 वेळेला सगुण साक्षात्कार. सोपं नाही महाराज, फार पुण्य असावं लागतं, फार मोठी तपश्चर्या साधना असावी लागते, तेव्हा भगवंत अशा स्वरूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देतो. निष्कामता जीवनामध्ये असावी लागते. त्यांच्या नावापुढेच लिहिलं जातं, भगवंताला प्रिय भक्त कोण आहे माहिती आहे? निष्काम भक्त भगवंताला खूप आवडतात. जो न मागे कोणासी, तोची आवडे देवासी. जो कुणाला काही मागत नाही, भगवंताला तो खूप प्रिय असतो. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज निष्काम होते. पैशाला कधी त्यांनी स्पर्श केला नाही महाराज आयुष्यभर, धनाला स्पर्श केला नाही. आजही बघा तुम्ही जर पाहिलं तर ते ज्या ज्या ठिकाणी राहिलेले आहेत त्या त्या ठिकाणी पर्णकुट्याच आहेत त्यांच्या. आणि त्यांना बसण्याकरता लोक तयार होते ना, त्यांनी हवी ते म्हटले असते ना 1 कोटी रुपयाची गादी मला बसायला पाहिजे, लगेच दिली असती. पण शेवटच्या श्वासापर्यंत बारदन सोडून त्यांनी कशावर बसले नाही, पोत्यावरच बसत होते ते. त्यांचे कपडे पण आपण पाहिले तर ते बारदानाचेच कपडे त्यांचे असायचे, दुसरे कपडे त्यांनी कधी घातले नाही. मी हे सगळं का सांगतोय की निष्कामता त्यांच्या जीवनामध्ये होती. जयाचे ठाई पांडवा, अपेक्षेनाही रिघावा, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्याच्या जीवनामध्ये कुठलीच अपेक्षा नसते तो माणूस ज्या ठिकाणी जातो तिथली जनता सुखी होत असते, त्या भूमीला पावित्र्य येत असतं, ती भूमी जगाला सुख देण्याकरता तयार होत असते. मी भाग्यवान आहे, कहांडळवाडी माझं गाव आहे आणि माझ्या गावामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आलेले आहेत. मला आठवत नाही, मी एकदम लहान असेल त्यावेळेस, पण ते आलेले. 89 साली बाबांचं निर्वाण झालं, बरोबर ना. माझा जन्म पण 89चाच आहे. पण त्याच्या अगोदर कधीतरी जनार्दन स्वामी महाराज 4-2 वर्ष अगोदर कधीतरी आले होते कहाणवाडीला. ज्या भूमीत त्यांनी पाय दिला ना ती भूमीच सुपीक होत असते, लक्षात ठेवा.
हरिभक्त कुठेही जन्माला येत नाहीत, कुठेही जन्माला येत नाहीत. साधू संन्याशी अनपेक्ष लोकांचे चरण ज्या भूमीला लागले त्या भूमीमध्ये साधू संत हरिभक्त जन्माला येत असतात महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला, सत्कर्म कुठल्याही भूमीत घडत नाही. ज्या भूमीला जनार्दन स्वामींचे चरण लागले त्याच भूमीत सत्कर्म घडत असतात. आता ही जागा आहे, हा गलांडे परिवार आहे. माऊली असतील, सोपान काका असतील आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र असतील. या सगळ्या लोकांनी यांच्या मनात का असा विचार आला बरं, आपण इथं उमराच्या झाडाखाली आरती करतोय. भगवान दत्तात्रय प्रभूंचं अत्यंत म्हणजे नित्य वास्तव्य असणारा वृक्ष म्हणजे उंबर आहे आणि त्या उंबराच्या झाडामध्ये दत्तात्रय प्रभूंचा वास आहे म्हणून तिथं एकत्रित येऊन तरुण मंडळींनी तिथं आरती सुरू केली. आणि नंतर त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की नाही, आपण इथं भगवान महादेवाचं मंदिर उभारलं पाहिजे, शिवालय उभारलं पाहिजे. त्या काळात खेळता खेळता वर्गणी जमा करून हे महादेवाचं जनेश्वराचं मंदिर इथं उभारलं. आणि बाबाजींच्या 16व्या पुण्यस्मरणाच्या वेळी म्हणजे 2005 साली माझ्या मते, बरोबर ना, कारण तेव्हा मी 16 वर्षाचा होतो म्हणून मला आठवलं. बाबांचं आता हे 37वं पुण्यस्मरण आहे, कारण मी 37 वर्ष, मला आठवणीत राहायला सोपं जातं. असं मी 10वीला होतो 2005 साली. आणि माझ्या मते त्याच वेळी इथं इंदोरीकर महाराजांचं पण कीर्तन ठेवलं होतं या मंडळींनी. मी त्या कीर्तनाला पण इथं आलो होतो. 16व्या पुण्यस्मरणाच्या वेळी सद्गुरू शांतिगिरीजी महाराज हे देखील या ठिकाणी आले आणि इथंच त्यांनी घोषणा केली की मी मौन कधी सोडणार आहे. मगाशी सोपानरावांनी मला हा सगळा वृत्तांत, इथली सगळी भूमिका मला समजावून सांगितली. महात्म्यांचा पदस्पर्श ज्या भूमीला होतो ती भूमी पावन असते. त्या भूमीमध्ये सुख, समृद्धी, समाधान सगळ्याच गोष्टी वाढत असतात. म्हणून महात्मे आपल्या जीवनामध्ये भेटले पाहिजे, आपल्या जीवनामध्ये ते आले पाहिजे. येन केन प्रकारे आपण त्यांना भेटलं पाहिजे. जर आपल्याला त्यांना भेटता येत नसेल तर ते आपल्याला भेटले पाहिजे. दोन्हीपैकी काहीतरी एक झालं पाहिजे. आणि हीच प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये केलेली आहे. भूता परस माफ करा, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता. अनवरत सतत भूमंडळाला, भूतमात्रांना, माणसांना ही संत महात्मे मंडळी भेटत राहो, भेटत राहो, भेटत राहो अशी प्रार्थना निवृत्तीनाथांकडे केलेली आहे. आणि असे महात्मे आपल्याला भेटले, निष्काम लोक आपल्याला भेटले म्हणून आपल्याकडून इतकं सुंदर कार्य या ठिकाणी घडतंय. ते म्हणायचे जागे जागेचा महिमा आणि गोकुळ वसवले. त्यांचे प्रवचन जुने यूट्यूबला येतात कधी कधी, त्याच्या रील्स. ते म्हणायचे जागे जागेचा महिमा असतो. कोणत्या पण जागेत काही होत नसतं बरं का. जी अपवित्र जागा आहे तिला पवित्र करण्याचं सामर्थ्य फक्त साधू संतांचंच आहे. साधू संत सोडून त्या भूमीला पावित्र्य आणि त्या भूमीला मांगल्य कुणीच प्रदान करू शकत नाही. म्हणून नातेवाईक मंडळी वगैरे हा वृत्तांत मी तुम्हाला सांगत होतो की म्हणून ते आमच्या दृष्टीनं इतके महत्त्वाचे नाही आहेत आणि देवही आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा नाही आहे. खरं सांगतो, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांसाठी देव येतच नाही इथं. शेतकरी, कष्टकरी, दुकानदार या लोकांसाठी देवाचा अवतार नाही आहे. देव कुणासाठी अवताराला येतो माहीत आहे? पहिली महत्त्वाची गोष्ट, तो दुर्जनांचा संहार करण्याकरता अवताराला येत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सज्जनांचं रक्षण करण्याकरता तो अवताराला येत असतो. आणि 3, धर्माची संस्थापना करण्याकरता भगवंत अवताराला येत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जब जब हो ही धर्म की आनी हानी बाढही असुर अधम अभिमानी. गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्णन करतात. अशा लोकांकरता भगवंताचा अवतार आहे. तिघांकरताच, म्हणजे धर्माची संस्थापना करणे आणि सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचं निर्दालन. मी तुम्हाला इथं बसलेल्यापैकी लोकांना विचारतो, तुमच्यापैकी असा सज्जन कोण आहे की त्याच्याकरता भगवंत अवतार घेतील म्हणून?
आणि पुन्हा असा दुर्जन कोण आहे की जसं कंसाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवताराला आले तसं आपल्याला मारण्याकरता कृष्ण अवताराला येतील? असा दुर्जन कोण आहे? याचाच अर्थ आपण इतकेही दुर्जन नाहीये की भगवंत आपला संहार करण्याकरता अवतार घेईल, आणि आपण इतकेही श्रेष्ठ भक्त नाहीये की आपला उद्धार करण्याकरता भगवंत एखादा अवतार घेईल. मग आपण कोण आहे? आपण 98% जनता आहे, सामान्य आहे, आपण सामान्य आहे. आणि सांगू तुम्हाला, या 98% जनतेच्या कल्याणासाठी भगवंतही धावून येत नाही, आणि 98% जनतेच्या कल्याणाकरता सर्वसामान्य लोकही धावून येत नाही. मग 98% लोकांच्या कल्याणाकरता कोण अवताराला येतं? तर सद्गुरू जनार्दन स्वामी अवताराला येतात. लक्षात ठेवा. तुमच्या आमच्यासारख्या 98% जनतेच्या कल्याणाकरता संत आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावी जन जड जीव. तुमच्या आमच्यासारख्या जनांचा, जडजीवांचा उद्धार करण्याकरता संत आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया अवतार घेतात. जनार्दन स्वामींचा अवतार तुमच्या आमच्यासाठी. महाराज त्यांच्या कार्याची व्याप्ती जर आपण पाहिली तर महाराज खरं सांगतो, आपल्याला पाय आहे पण आपले पाय आणि हात काम करू शकत नाही. त्यांना पाय नव्हते, चालता येत नव्हतं, त्यांचं जीवन शरीर हे परावलंबी होतं. त्यांना पालखीत बसून इथून तिकडे न्यावं लागायचं, अशी त्यांची सगळी परिस्थिती होती. पण त्यांचा कार्याची व्यापकता आणि त्यांनी केलेलं कार्य जर आपण पाहिलं तर चांगल्या माणसाची बुद्धीसुद्धा सुन्न होते. महाराज देवानं आपल्याला सगळं सही सलामत दिलं आहे, तरी आपल्या हातून एक चांगलं कार्य जीवनभर घडत नाही. एक समाज उपयोगी सारखं साधं घरातलं गावातलं मंदिर असेल आणि ते मंदिर जर बांधायला काढलं तर ते मंदिर सुद्धा आपल्या हातून नीटपणे काढायला जात नाही, शेवटापर्यंत जात नाही. पण जनार्दन स्वामी बघा, महाराज 12 शिवमंदिरं उभारण्याचा त्यांचा संकल्प होता. किती? 12 पैकी 9 शिवमंदिरं त्यांनी स्वतःच्या हातानंच उभारली, आणि 3 शिवमंदिरं राहिली होती. मगाशी संपत बाबांनी मला सांगितलं की ते 3 शिवमंदिरं शांतिगिरीजी महाराजांच्या हस्ते पूर्ण झाले. त्यांच्या 2 इच्छा होत्या की काशीला मोठा आश्रम असला पाहिजे. महाराष्ट्रातली मंडळी ज्यावेळी काशीसारख्या ठिकाणी जाईल त्यावेळी तिथे आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा आश्रम असावा, ते एक स्वप्न होतं. आणि पंढरपूरला ज्यावेळी सगळे जय बाबाजी भक्त परिवारातले मंडळी जातील तेव्हा तिथं उतरण्याकरताही एखादा आश्रम असावा. या 2ही ठिकाणी आश्रम पूर्ण झालेले आहेत. जाता जाताच योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांचा आश्रम लागतो, आणि त्याच्यात थोडं पुढं गेलं की सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा आश्रम लागतो. साधं काम नव्हतं. बरं, कोणाकडून पैसे स्वीकारायचे नाही, मग श्रमदानाच्या माध्यमातून कामं करायची. कोपरगावचं काशी विश्वेश्वराचं मंदिर ज्यावेळी उभारलं, अजूनही ही सगळी मंडळी मला सांगते की ज्यावेळी इथून कोपरगावला कॉलेजला जात होती काही मंडळी, बाबासाहेब भाऊंनीच मला सांगितलं की कोपरगावला कॉलेजला जात होतो आम्ही, त्यावेळी मंदिराचं काम चालू असायचं, आणि जवळपास 20-25 फूट खोल पाया घेतलेला आहे त्या मंदिराचा कोपरगावच्या. आणि बाबा काय नाही, एका जागेवर बसलेले असायचे, आणि मुलं आले दर्शनाला की त्यांना सांगायचे चला उतरा खाली आणि 5-5 पाट्या माती सगळ्यांनी बाहेर काढा. श्रमदानाला त्यांनी जास्त किंमत दिली. कुणाचं ओरबाडलं नाही, कुणाला पैसे त्यांनी कधी मागितले नाही. निष्कामताच त्यांच्या ठिकाणी होती, म्हणून निष्काम कर्मयोगी त्यांना म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात अवघड आहे निष्काम राहून कर्म करणं. खरं सांगतो तुम्हाला, निष्काम राहून कर्म करणं प्रचंड कठीण आहे. आज पावती पुस्तकं या सगळ्या गोष्टी फिरवल्याशिवाय एखादं चांगलं काम होऊ शकत नाही, अशी परिस्थिती सध्याच्या काळात निर्माण झालेली आहे. पण त्या काळामध्ये असं काहीच न करता श्रमदानाच्या माध्यमातून कोणी आलं जरी ना तरी चला तुमच्या पद्धतीनं अन्नदान करा. श्रमदान आणि अन्नदान ही अत्यंत आवडती दानं होती त्यांची. 2 दानं अत्यंत प्रिय, एक श्रमदान आणि दुसरं अन्नदान. श्रमदान आणि अन्नदानाच्या माध्यमातून त्यांनी हे काम उभं केलं.
आज तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेलात तर इंचावर तुम्हाला जागा मिळेल आणि त्या जागेच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. पण त्या काळामध्ये कितीतरी एकर जागा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी तिथे घेऊन ठेवली. आणि म्हणून आज मोठी मोठी वारकरी संप्रदायाचे जर उपक्रम राबवायचे असतील, मोठे सप्ताह करायचे असतील, मोठं काही करायचं असेल तर आज त्याच जागेचा फायदा होतो. तिथं त्र्यंबकेश्वरची जागा आणि त्या जागेमध्ये कित्येक त्यांच्या शिष्यांनी, तिथंच एक बाजूला असणारे त्यांचे एक शिष्य आहे, त्यांचं नाव मला आठवत नाही, परंतु ते तिथं सगळं शेतीकाम बघायचे, ते सगळं शेतीकाम बघायचे. त्यांना पण एक मोठा आश्रम देऊन टाकलेला आहे बाजूला. आता तो स्वामी समर्थांच्या मठाकडून रस्ता जातो, तिथं एक तो आश्रम आहे जनार्दन स्वामींचा. हे काम वाटतं तितकं सोपं नाही आहे. निस्वार्थी भावनेनं आणि जगत कल्याणाच्या इच्छेनं शिवालय उभारली, गुरुकुल निर्माण केली. त्या गुरुकुलांमध्ये आज शेकडो गोरगरिबांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशाच गुरुकुलातला एक विद्यार्थी म्हणजे शांतिगिरीजी महाराज आहे, लक्षात ठेवा. आज शांतिगिरी महाराजांसारखा महात्मा जगाला मिळाला. कुणामुळे मिळाला? जनार्दन स्वामींमुळेच मिळाला. असे शेकडो महात्मे आहेत. आपण जर कोपरगावच्या बेटावर गेलो तर अत्यंत स्थितप्रज्ञ महात्मा तिथं पाहायला भेटतो. रमेश गिरीजी महाराजांसारखा महात्मा आहे. आज अशा माणसांच्या केवळ वचनानं, त्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दांमुळे जनतेचं कल्याण होतं. शिवगिरी महाराज आहेत आत्ताच्या सांप्रत काळामध्ये काम करणारे. इथं माझ्या शेजारी बसलेले परमपूज्य कैलास गिरीजी महाराज आहे. या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करून स्वतः ब्रह्मलीन झाले, कार्यक्रम पाहायला राहिले नाही असे ब्रह्मलीन श्रीपादानंद गिरीजी महाराज. त्यांनीच फोन केला होता मला या तारखेसाठी आणि तेच मला म्हटले होते की तुम्ही जनार्दन स्वामींचं चरित्र 26 तारखेला सांगा म्हणून. आज वाईट वाटतंय, ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु असे जे कर्तृत्ववान जगत कल्याणासाठी माणसं घडवले, निर्माण केले, हे मोठं काम. आज सगळ्यात कठीण काम आहे माणसं उभी करणं. सगळ्यात कठीण काम आहे. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पैसा उभा करता येईल, तुम्हाला अनुदान वगैरे, आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांच्या मागे लागले तर कोट्यवधी रुपयाच्या देणग्या तुम्हाला उभ्या करता येतील. तुम्हाला मोठमोठ्या इमारती निर्माण करता येतील, मोठमोठे मंदिरं सुद्धा बांधता येतील, परंतु या सगळ्यांच्या माध्यमातून माणसं उभी करणं, सज्जन माणसं घडवणं प्रचंड कठीण काम आहे. सोपं काम नाही. आज महाराष्ट्रामध्ये 7-8 हजार कीर्तनकार कीर्तनं करतायत, पण माणूस कुणाला म्हणायचं गावागावात फिरल्यानंतर हा मोठा प्रश्न निर्माण राहतो आमच्यासारख्या सामान्य वारकऱ्याच्या समोर. कुणाला माणूस म्हणायचं आणि कोण माणसासारखा? आकृत्या माणसांच्या आहेत, परंतु वृत्ती मात्र राक्षसाचीच झालेली बहुतांशी आपल्याला पाहायला भेटते. जिकडे तिकडे पापाचाच अंधकार झालेला आहे. आणि अशा काळामध्ये, अशा कलियुगामध्ये सज्जन माणसं घडवणं, ती उभी करणं, त्यांच्याकडून सत्कर्म करून घेणं आणि त्यांच्याही माध्यमातून पुन्हा लाखोंचा समाज माळकरी बनवणं, हातामध्ये कडे घालणं, व्यसनापासून दूर नेणं, घराघरामध्ये आरत्या चालू करणं, प्रत्येक घर भगवत भक्तीला लावणं, हे संत सोडून दुसरे कुणी काम करू शकत नाही महाराज. नेते सुद्धा हे काम करू शकत नाही, तुमचा कायदा सुद्धा हे करू शकत नाही. कायद्याला घाबरून लोक कधीतरी चांगलं वागतात थोडंफार. पण तुम्हाला खरं सांगू का, 5 वर्ग मी तुम्हाला सांगतो आणि आपली वेळ आता किती राहिली अजून? संपलीच आहे आता जवळपास. 1 तास झाला आहे. ऐका, या जगामध्ये 5 प्रकारचे वर्ग आहेत. त्यातला पहिला जो वर्ग आहे तो वर्ग असा आहे की त्याला फक्त श्रीमंत व्हायचं आहे आणि त्याला फक्त मान सन्मान मिळवायचा आहे. मग ती श्रीमंती कोणत्या मार्गातून मिळवायची आहे आणि तो मान सन्मान कोणत्या मार्गाने मिळवायचा याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही आहे. मग तो चोऱ्या करील, व्यभिचार करील, भ्रष्टाचार करील, काय करता येईल ते करील, एखाद्याचा खून करील, एखाद्याला लुबाडील,
कुठल्याही का होईना मार्गानं त्याला फक्त श्रीमंत व्हायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याला समाजामध्ये एवढं वाईट वागूनही पुन्हा वर मान करून त्याला जगायचं आहे. खोटी का होईना प्रतिष्ठा त्याला पाहिजे. असा एक वर्ग आहे समाजामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ चोरी केली, एकदम शिताफीनं करणार, कुणाला कळून देणार नाही. जर कळालंच तर पोलिसांना पैसे देऊन मॅनेज करणार. जर पोलीस पैसे देऊन मॅनेज झाले नाही, कोर्टात दाखल झाली केस, तर कोर्टात जाऊन वकील मॅनेज करणार. वकील मॅनेज झाला नाही तर न्यायाधीश मॅनेज करणार. येन केन प्रकारे सगळ्यांना मॅनेज करून पुन्हा उजळ माथ्यानं समाजामध्ये फिरून मी फार चांगला आहे असं समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा एक वर्ग आहे. हा दुष्ट दुर्जन खळ प्रवृत्तीच्या लोकांचा वर्ग आहे. दुसरा वर्ग असतो तो याच्यापेक्षा कायद्याला घाबरणारा असतो. तो काय म्हणत असतो, कोणाशी वाईट घ्यायचं नाही, आपल्याला आपली कामं करायची, कोणाच्या कायद्याच्या कचाट्यात पण आपल्याला सापडायचं नाही, म्हणून तो घाबरून राहतो. आणि जर काही वेळ आली तर तो लाचलुचपत पण देतो अधिकाऱ्यांना, पण स्वतः सेफ राहण्याचा प्रयत्न करतो. मला कुठं धक्का लागला नाही पाहिजे, याला पैसे देऊ त्याला पैसे देऊ, अमकं करू तमकं करू. हा व्यापारी, उद्योगधंदे, उद्योजक अशा लोकांचा वर्ग आहे. हा दुसऱ्या क्रमांकाचा. हा अत्यंत स्वार्थी आणि अत्यंत शातीर अशा लोकांचा वर्ग आहे. 2 नंबरचा वर्ग आहे. याच्यात बरेच लोक मोडतात. तिसरा वर्ग आहे तो पापभिरू लोकांचा वर्ग आहे. म्हणजे ते प्रत्येक गोष्ट करायला घाबरतात. कुणाचे 10 रुपये जरी पडले असतील ना, ते हात लावणार नाही, त्याला उचलणार नाही. त्यांच्या मनात येतं ते उचलले असते तर बरं झालं असतं, पण त्यांना पुन्हा असं वाटतं की हे 10 रुपये जर मी उचलले, भगवंतानं जर आपल्याला पाहिलं तर भगवंत याची आपल्याला शिक्षा देईल. त्यांच्या डोक्यात कायदा नसतोच, त्यांच्या डोक्यात थेट धर्म असतो, धार्मिक लोक असतात, म्हणून आम्ही ही वाईट कृत्य करणार नाही. असेही काही लोक या जगामध्ये पापभिरू धार्मिक लोकांचा वर्ग आहे. 3 वर्ग झाले. चौथा वर्ग आहे तो या मायामोहामध्ये पडत नाही. कैलासगिरीजी महाराजांसारखा नको ते बायको, संसार, मुलं बाळं सगळ्यापासून बाजूला राहून आत्मकल्याण मी कसं करून घेईल, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. हा एक 4थ्या क्रमांकाचा वर्ग आहे. याला मुमुक्षु लोकांचा वर्ग म्हणतात. आणि 5वा जो वर्ग आहे तो 5वा वर्ग याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांना जे मिळवायचं आहे ते मिळवलेलं आहे, त्यांनी जे प्राप्त करायचं आहे त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे. ते नैष्कर्मतेला प्राप्त झालेले आहेत, सगळं मिळालेलं आहे. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. सगळं प्राप्त झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कुठलंच कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही आहे. 4थीयाचे ठाई काहीची करणे नाही. भगवत साक्षात्कार त्यांना झालेला आहे. त्यांना आता पुन्हा दुसरं काहीच मिळवायचं राहिलेलं नाही आहे. मोक्ष मिळालेला आहे, मुक्तीला प्राप्त झालेले आहे जनार्दन स्वामींसारखे. पण भगवंताचा साक्षात्कार होऊनही ही मंडळी शांत बसत नाही, तर दुराचारी, व्यसनी, व्यभिचारी, जुगारी, दारू पिणारी अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांना सन्मार्ग दाखवण्याकरता ही लोक काम करत असतात, लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये जनार्दन स्वामी महाराज मोडतात 5व्या वर्गामध्ये. मी जे बोलतोय तुमचं लक्ष जर असेल माझ्याकडे तरच तुम्हाला कळेल, नाही तर कळणार नाही. मी हे 5 वर्ग सांगितले, त्यातला पहिला खळांचा वर्ग आहे, तो तुमच्या आमच्या काही कामाचा नाही. दुसरा वर्ग मी तुम्हाला सांगितला स्वार्थी लोकांचा. स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित, यांच्या आकृत्या माणसांच्या आहेत, परंतु वृत्ती राक्षसाचीच आहे. दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण माझं घर भरलं पाहिजे, ही वृत्ती असणारे जे लोक आहेत त्यांचंही काही काम नाही आहे. तिसरा वर्ग मी तुम्हाला सांगितला पापभिरू लोकांचा. ते स्वतः पुरते घाबरून राहतात, धार्मिक साधे लोक असतात, त्यांचं काहीच, ते पण जगत कल्याणासाठी काही करू शकत नाही, ते फक्त स्वतः धार्मिक वागू शकतात. 4था वर्ग मी सांगितला मुमुक्षु लोकांचा, की मायामोहापासून दूर राहून आत्मकल्याणाचा मार्ग धरणं. हा 4था वर्ग जो आहे तोही फक्त स्वतःचाच उद्धार करतो, परंतु 5वा वर्ग मी जो तुम्हाला सांगितला तो ईश्वरनिष्ठांचा वर्ग आहे. आणि ईश्वरनिष्ठच समाजात जर जन्माला आले तर समाजाचं स्वास्थ्य, आरोग्य, निकोप आणि सुदृढ ठेवू शकतात.
समाज पुरुषाचं स्वास्थ्य. बाकीचे लोक कोणी काही करू शकत नाही. कल्पना करा, ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रात झाले नसते तर, तुकाराम महाराज महाराष्ट्रामध्ये झाले नसते तर, एकनाथ महाराज महाराष्ट्रात झाले नसते तर, बाबाजींचा सगळ्यात आवडता ग्रंथ आहे एकनाथी भागवत, ते एकनाथी भागवताची कधी पारायण करू शकले असते. तुकाराम महाराजांनी त्याच्या अगोदर 1000 पारायणं केलेली आहेत भंडारा डोंगरावर. एकनाथी भागवताची किती पारायणं केली? 1000 पारायणं केली स्वतः तुकाराम महाराजांनी. ज्ञानेश्वरी वाचली, भागवत वाचलं, गीता वाचली. या संतांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा वापर करून टाकला. असं कोण करतं मला सांगा ना. आणि हेच महात्म्य आपल्याला सतत भेटत राहिले पाहिजे. म्हणून पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देव श्री गुरु निवृत्तीनाथांकडे प्रार्थना केली की वर्षत सकळ मंगळी. वर्षत म्हणजे वर्षाव करणे. कशाचा वर्षाव करणे? सकळ मंगळाचा. सकळ मंगळ म्हणजे काय? आपण ज्याला मंगळ समजतो ते मंगळ नाही आहे. सकळ मंगळ या शब्दाचा अर्थ होतो ज्यांनी आपल्याला सद्विचार दिले. काय विचार होते बाबाजींचे? महाराज 4च शब्दात सगळ्या जगाचं कल्याण करून टाकलं, विषयच मिटवला त्यांनी. मोठी माणसं जास्त बोलत नसतात, फापट पसारा लांबलचक नसतं त्यांचं, ते सूत्रबद्ध बोलत असतात. कमी बोलतात, परंतु त्या कमी बोलण्यामध्ये जगाचं कल्याण. मुळातच मौनगिरी आहे, ते मौनच पाळतात ते. पण 4च वाक्य बोलले ते: परनिंदा, परान्न, परस्त्री आणि परद्रव्य. मिटला विषय. ही चतुसूत्री त्यांनी जगाला सांगितली. आणि या चतुसूत्रीचं पालन जो जीवनामध्ये करतो तो संतपदाला प्राप्त होतो म्हणे. फार काही सांगितलं नाही, 4च शब्द सांगितले त्यांनी की ज्या 4 गोष्टींमुळे आपण पापाच्या अंधारामध्ये जाऊ शकतो. म्हणून याच्यापासून तुम्ही पहा, आज ज्या ज्या घटना आत्ताच्या काळात घडू राहिल्या ना, आत्महत्या असतील, लहान लेकरांवर बलात्कार असतील, त्यांना मारून टाकणं असेल. पिंपळवंडीला 2 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी घटना घडली. त्या एका 10 वर्षाच्या पोरीला कांजण्या झाल्या म्हणून तिला शाळेतून घरी ठेवलं. आदिवासी परिवार होता, काबाड कष्ट करून जीवन जगायचं. आणि त्यांचाच कुणीतरी पाहुणा आला होता, 25 वर्षाचा पोरगा. महाराज 10 वर्षाच्या पोरीला घरातून बाहेर नेलं, पेरू तोडून देतो खायला म्हणून. तिच्यावर बलात्कार केला आणि तिला इतक्या घाण पद्धतीनं मारून कुठंतरी निर्जन स्थळी टाकून दिलं. आणि पुन्हा पोलिसांसोबत नातेवाईकांसोबत शोधू लागायला आंघोळ करून पुन्हा तयार होता. पोलीस आहेत ते, पकडलं त्याला, बरोबर त्यांनी हेरलं. हाच असला पाहिजे. कबूल झाला तो. नंतर ते प्रेत कुठं टाकलंय ते देखील शोधून दिलं. तर छिन्न विछिन्न अवस्थेत ते 10 वर्षाचं लेकरू पडलेलं होतं. हा अंधार का होतो? तुम्ही ह्या गोष्टी साध्या समजू नका. आज कुठंतरी घडतंय म्हणजे कधीतरी आपल्या घरातच घडणार आहे, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. त्याकरता अशा महात्म्यांची गरज आहे महाराज आपल्याला. आपल्याला कुणीच वाचवू शकत नाही यांच्याशिवाय. खरं सांगतो, पोलीस कायदा गुन्हा घडल्यानंतर येतात, परंतु असे गुन्हे घडूच नये म्हणून आमची मनोभूमिका तयार करणारे फक्त या जगामध्ये संत आहेत. परस्त्री सांगितलंच ना बाबाजींनी. परधन. 2 दिवसापूर्वी घटना घडली. 18 वर्षाचं पोरगं आत्महत्या करण्याकरता खवड्या डोंगरावर गेलं कौटुंबिक वादामुळे. त्यानं उडी टाकली, त्याच्या बापानं उडी टाकली, त्याच्या आईनं पण. तिघांनी पण सोबतच 300-400 फूट उंच कड्यावरून उड्या टाकून दगडावर डोकं आपटून मेले महाराज, तिघं पण. कुठं चाललंय हे सगळं? एका बाजूला तुमच्यासारखी मंडळी असे सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उभे करतात, खूप आनंद वाटतो. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ही विकृत सामाजिकता. जसं जीवन फुकट येत आहे. अहो, ब्रह्मदेवाला इच्छा निर्माण झाली माणूस व्हावं, तर त्याला माणूस होता येत नाही. स्वर्गातले देवाधिक इच्छा करतात की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्हाला जन्म मिळावा, त्यांना मिळत नाही. आणि आपल्याला अमूल्य किमतीचा नरदेह मिळाला आणि आपण पापाचा अंधकार, दुर्जनांची संगत यांच्यामुळे स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेतोय. कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे, नाही आपण असं नाही करावं. असं वाटत असेल तर आपल्याच्यानं ते शक्य नाही आहे. ज्या दिवशी आमच्या घरामध्ये रोज ज्ञानेश्वरीचे 5 ओव्या तरी किमान आणि
दररोज आमच्या घरामध्ये आम्ही एकनाथी भागवताच्या 5 ओव्या, गाथेचे 5 अभंग आमच्या घरातले प्रत्येक माणूस ज्यावेळी वाचील ना त्यावेळीच तो वाचल, नाहीतर वाचण्याची शक्यता नाही आहे. आजूबाजूला पहा तुम्ही काय परिस्थिती आहे. शासनाला सुद्धा कंट्रोल करणं शक्य नाही आहे या गोष्टी महाराज. या गोष्टी कंट्रोल फक्त अशा कार्यक्रमांच्या माध्यमातूनच होऊ शकतात. संत विचार ज्यावेळी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतील, त्याच्या गळी ते उतरतील आणि तो अंतर्मुख होऊन त्याचा विचार करील, त्यावेळी हे सगळं पापाचा अंधार सगळीकडून नष्ट होईल महाराज. खरं सांगतो तुम्ही. म्हणून असे संत कायम भेटत राहिले पाहिजे. सद्विचारांनी ते आम्हाला शिकवतात. विचारांचा प्रभाव पडतो महाराज, खरं सांगतो. संतांच्या विचारांचा प्रभाव पडतो. आता मी पण तुमच्या समोर बोलतोय आणि 2 दिवसानंतर शांतिगिरी महाराज पण बोलणार आहे. त्यांना काय माझ्या इतकं असं मी आस्खलित बोलतोय असं नाही, पण ते इतकं प्रभावी बोलत नाही. त्यांचं मी ऐकलेलं आहे. म्हणजे लोकांवर प्रभाव पडेल असं त्यांचं बोलणं नाही आहे, पण लोकांना प्रभू भावित करेल असं त्यांचं बोलणं आहे. त्यांच्या एका शब्दानं लोक परमार्थाकडे प्रवृत्त होतात. त्यांच्या एका शब्दाचा परिणाम आहे. शेवटी वाणीची तपश्चर्या आहे. बोलत नाहीत ते. न बोलणं याच्यासारखी श्रेष्ठ तपश्चर्या नाही. मौनम सर्वार्थ साधनम असं म्हटलेलं आहे. संपत बाबा आपल्या हातानं फेकून गोळी, बंदुकीची गोळी हातात घेतली आणि फेकून मारली, मरल कुणी? पण तीच जर बंदुकीतून आली तर बरोबर ना. हातानं फेकून मारलेल्या गोळीचा प्रभाव पडत नसतो, बंदुकीतून आलेल्या गोळीचा. संतांच्या मुखातून येणारे शब्द म्हणजे बंदुकीच्या गोळीप्रमाणे लगेच परिणाम करतात, लगेच प्रभाव टाकतात. सद्विचार, सद आचार, काही गोष्टी सांगत नाहीत. एकनाथ महाराज म्हणाले नाही, ए पोरा तू गुळ खाऊ नको. ते म्हणाले 8 दिवसांनी घेऊन ये. 8 दिवसांनी घेऊन गेली त्याची आई. सांगितलं आता गुळ खाऊ नको. त्या पोरानं पुन्हा गुळच खाला नाही. पण त्या आईनं विचारलं, पहिल्यांदाच का नाही सांगितलं गुळ खाऊ नको, 8 दिवसानंतर का बोलवलं? सांगितलं 8 दिवसापूर्वी मीच गुळ खात होतो आणि मी गुळ खात असतानाच मी यांना म्हटलो गुळ खाऊ नका, तर माझं काय प्रभाव पडणार आहे? अगोदर मी गुळ सोडला आणि मग त्या पोराला सांगितलं की तू गुळ खाऊ नको, तेव्हा त्यानं गुळ सोडला. आपल्या आचरणाने प्रभाव पडत असतो समाजावर. यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. 108 वेळा थुंकला होता यौवन. पण क्षमा काय असते नाथबाबांनी त्याला दाखवून दिलं. शेवटी त्याचं तोंड सोललं. पान खाऊन थुकायचं येते, त्याला चुना लावावा लागतो. 108 वेळा किलोभर चुना खाल्ला असेल त्यानं. आणि एवढा चुना खाऊन त्याचं तोंड राहिलं नाही, सगळं लोळायला लागलं त्याचं तोंड त्या चुन्यानं. आणि मग मात्र तो शरण आला आणि म्हणाला, नाथबाबा चुकलं माझं, क्षमा करा, मी 108 वेळा तुमच्या अंगावर थुंकलो. नाथबाबा म्हणाले, बाबा रे, मी दररोज एकदाच आंघोळ करतो, पण आज फक्त तुझ्यामुळे मला 108 वेळा आंघोळ करता आली आणि गंगेचं स्नान करता आलं. मी भाग्यवान आहे की तुझ्यामुळं मला 108 वेळा. महाराज तिथंच पाय पकडले आणि एकनाथ महाराजांनी त्याच्यावर अनुग्रह केला. तुमचा आचार, शास्त्रशुद्ध आचारानं संत प्रभाव टाकत असतात. बाबाजींना कुणाला काही सांगायची गरज नाही, ते आचरण करून दाखवतात की तुम्ही असं वागा. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट आहे की जनार्दन स्वामींनी आम्हाला जे शिकवलं, एक विचाराच्या माध्यमातून, 2 आचाराच्या माध्यमातून आणि 3री महत्त्वाची गोष्ट चमत्काराच्या माध्यमातून. अनेक चमत्कार आहेत महाराज. मी जनार्दन स्वामींच्या समाधी स्थळावर ज्यावेळी पसायदान निरूपण केलं होतं 7 दिवस, बरं का माऊली, 7 दिवस पसायदान निरूपण केलं होतं त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने समाधीस्थळी. आणि त्यानंतर एकदा त्यांच्या समाधीच्या निमित्तानं भक्तियोग म्हणजे 36 लक्षणं भक्तांचे, त्याच्यावर एकदा चिंतन केलं होतं. आणि कीर्तनं तर भरपूर केलेत मी तिथं. त्यावेळी तिथल्याही त्यांच्या भक्तमंडळींनी मला असे काही चमत्कार सांगितलेले आहेत की मृत मनुष्याला सुद्धा जिवंत बाबाजींनी केलेलं आहे महाराज. मृताला सुद्धा, अरे संत वचनच अमृत असतं, त्याच्यामुळे मेलेला सुद्धा जिवंत होऊ शकतो. असे चमत्कार त्यांनी केले. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं हे अगाध चरित्र आहे. अनेक अंगानं त्याचा आपण विचार करू शकतो.
7 दिवस जरी त्यांचं चरित्र क्रमाने सांगायचं म्हटलं तरी पण 7 दिवस जनार्दन स्वामींच्या चरित्रावर कथा आपल्याला करता येऊ शकते, इतकं महान त्यांचं चरित्र आहे. सरते शेवटी खूप महान कार्य केलं. वय वर्ष 75 होतं बाबाजींचं. 89चा काळ होता. 89वा साल उजाडलं आणि त्याच काळामध्ये नाशिकचा त्यांचा अत्यंत प्रिय आश्रम होता तपोवनातला. त्या तपोवनातल्या मंदिरामध्ये ते होते. काय नाव त्या मंदिराचं? शर्वारेश्वर, बरोबर ना स्वामीजी? शर्वारेश्वर बांधी मंदिरा शिवालय याते, तिथंच ते होते. आणि सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर त्यांनी स्वतःचा देह ठेवलेला आहे. त्यांनीच सांगितलं होतं की माझी समाधी ही कोपरगावला बेटामध्ये झाली पाहिजे, म्हणून आवडतं, अत्यंत आवडतं ठिकाण त्यांचं ते समाधीसाठी ते होतं. त्यांनी तिथं समाधी घेतली. रेडिओनं सगळ्या भारतभर बातमी पसरली की बाबा गेले, बाबा गेले. ज्यांचा काही संबंध नव्हता महाराज, अशाही लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं बाबाजी गेले म्हणून. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रुधारा होत्या. आणि बाबा गेले म्हणजे त्यांचा फक्त देह पडला, परंतु आजही कोपरगावला त्यांचं चैतन्य आहेच. जर श्रद्धापूर्वक अंतःकरणानं त्यांना नमस्कार केला तर निश्चित आपल्या मनोकामना ते पूर्ण करतात. सुभाष शेठ आहेत ना आपले, सुभाष शेठ बरं का, सोपान काका. मी 7वी 8वीला असेल त्यावेळी ते इथून कोपरगावला टेम्पो घेऊन जायचे, बरोबर ना, गुरुपौर्णिमेला. आणि मी त्या टेम्पोमध्ये जायचो, 1-2 वेळेस गेलो होतो. आणि टेम्पोत बसून तिथं गेलो का रात्री त्या काशी विश्वनाथाच्या त्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवर झोपलो रात्री. पण तिथं इतकं सुंदर भजन चालू होतं मंदिरामध्ये. तर तबला वाजवायचा, ते गायन भजन सहज माझ्या मनामध्ये, मला बालमन, मला काही कळालं नाही राजूभाऊ. आणि मी म्हटलो बाबाजी मला जर असा तबला वाजवता आला ना तर तुमच्या मंदिरात येऊन मी सेवा करीन बरं का. त्या काळात माझ्या मनात संकल्प निर्माण झाला. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी 8वीला असतानाच वावीला क्लास लावला होता त्या नांदेडकर महाराजांकडे पखवाजाचा. आणि त्याच्यानंतर आळंदीला जाणं झालं. पखवाज तर वाजवलंच तिथं, पण माझी अनेक कीर्तनं आणि कथासुद्धा बाबाजींनी माझ्याकडून त्याच भूमीमध्ये, जिथं माझ्या मुखातून संकल्प निघाला होता बालपणामध्ये, त्याच जागेवर बाबाजींनी माझ्याकडून सगळं करून घेतलं महाराज. आणि अजूनही करून घेत आहेत. म्हणून माझी पूजा जर तुम्ही पाहिली तर माझ्याकडे फक्त 4च देव आहेत. एक पांडुरंग परमात्मा आहे, एक ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आणि चौथी बाबाजींची मूर्ती. बास. म्हणजे बालपणापासून बाल मनावर अध्यात्म बिंबवण्याचं काम जनार्दन स्वामींच्या माध्यमातून, त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आपल्या सगळ्याच परिसरावर झालेलं आहे. माझ्यासारखेच तुम्ही आपण सर्वजण आहात. आणि तिथूनच प्रेरणा घेऊन आज हे मंदिरही तुम्ही उभं केलं आणि याचा सुंदर कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित केला. झालेली सेवा बाबाजींच्या पवित्र पदकमली समर्पित करतो. ज्ञानोबाऱ्यांना हेच म्हणायचं आहे की असे जे सकळ मंगळाचा वर्षाव करणारे संत आहेत ते नित्य निरंतर तुमच्या आमच्यासारख्या पापी, दुराचारी, प्रापंचिक, संसारिक, मोलमजुरी करणाऱ्या लोकांना भेटत राहो आणि त्यांच्याकडून कुठलंही पाप न घडता पुण्याचा मार्ग त्यांना मिळो आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण होवो. आणि सतत अशी मंडळी तुमच्या आमच्यासारख्यांना भेटत राहो अशी प्रार्थना करणारा हा श्लोक तथा ओवी आपण सेवेकरता निवडली होती. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी विनम्र भावाने समर्पित करतो. ही जी सगळी कार्यकर्ते मंडळी आहेत या कार्यक्रमाचं नियोजन करणारे, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सोपान काका, आदरणीय आमचे ज्ञानेश्वर माऊली आणि हा सगळा गलांडे परिवार आणि त्यांचे सगळे सहकारी, विशेषतः बाबासाहेब भाऊंनी तुम्हाला खूप चांगली मदत केली. बाबासाहेब भाऊ पगार, मी त्या दिवशी आलो त्यावेळी तुमची मीटिंग चालू होती. आदरणीय संपत बाबा, या सगळ्याच मंडळींना खूप खूप धन्यवाद देतो. सद्गुरू शांतिगिरीजी महाराजांचं इथं येणं होणार आहे. इथं भागवत कथा पण दुपारच्या सत्रामध्ये माझ्या मते आहे. म्हणजे अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी आहेत. आपण सगळ्या उपक्रमांचा लाभ घ्यावा. आज हे पहिलंच प्रवचन करण्याचं सौभाग्य मला मिळालं. श्रीपादानंद महाराजांनी मला हे सौभाग्य प्राप्त करून दिलं होतं. मला असं म्हणायचं आहे सगळ्यांना की आज मी फक्त घरचा माणूस आहे. मी काही लांबचा नाही, कुठून बाहेरून नाही आलेलो. घरच्या माणसाचं काम राहतं पत्रवळ्या वाढणं. आजचं प्रवचन म्हणजे फक्त पात्र वाढण्यासारखं आहे. आज आपण पात्र वाढलं,
पण आता आज दुपारनंतर तुम्हाला त्याच्यात कोणी पंचपक्वान्नाचं भोजन घालील, कोणी तुम्हाला चटणी मिरची गोड आंबट खारट तुरट सगळंच खायला तुम्हाला मिळणार आहे. मी फक्त पात्र वाढण्याचं काम केलेलं आहे. झालेली सेवा पुन्हा एकदा तुम्हा सर्व भगवान स्वरूप श्रुतवृंदांच्या चरणी विनम्र भावानं समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. सगळ्यांनी 2 मिनटं माझ्या पाठीमागे भजन म्हणा. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. मौनगिरी बाबा जनार्दन. हा मौनगिरी बाबा जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनेश्वर भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, शांतिगिरी जी महाराज की जय. सब संतन की जय. आता यानंतर 2 मिनिटं या ठिकाणी संपत बाबा बोलतील आणि तदनंतर इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती. आणि उद्यापासून जास्तीत जास्त लोकांना तुम्ही घेऊन या. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीता हा पायी जीव थोडा. जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वावी भूमीमध्ये जगद्गुरू त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्याही पुण्य पावन झालेल्या या भूमीमध्ये हा सत्संग बाबाजींच्याच उत्तराधिकारी शांतिगिरी महाराजांच्याच प्रेरणेने आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाची सगळी मुहूर्तमेढ लावण्याचा प्रयत्न केला अशा आपल्यातून निघून गेलेले श्रीपादानंद महाराज, त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की बाबाजी, आम्ही श्रीपादानंद महाराजबरोबर 2 वर्षच काळामध्ये राहिलो, पण अगदी बाबाजींचं कार्य तळमळीनं करायचं आणि ग्रस्त आश्रमातलेच योग, 4ही योगामध्ये ते संन्यासी वानप्रस्थापर्यंत पोहोचले. संन्यासी ते झाले नाही. संन्यास दीक्षा त्यांना आता या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये देण्याचा प्रयत्न बाबाजींचा होता, पण आता आले देवाजीच्या मनात इथं कोणाचंच आले ना. या न्यायाप्रमाणे त्यांनी हे जग सोडलं. ते आपल्यालाही सोडायचं आहे. एक जात असे एकाच्या दहने प्रतिनिपाती पाहत असे. आपण दुसऱ्याला वाटा लावायला जातो, पण आपल्याला जायचे हे आपण विसरून जातो. बाबाने 1 तास प्रवचन केलं आहे. आपल्या परिसराचं भूषण वैभव, नवनव विद्वात रत्न, महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या परिसराचं नाव मोठं केलं आहे असे किशोरजी महाराज, खरात आम्ही त्यांना पोराप्रमाणे समजतो आणि ते आम्हाला त्याप्रमाणे मान देतात. आणि खरोखरच विद्वात रत्न आहे की महाराष्ट्रामध्ये जे नामांकित सप्ते घडतात त्या सप्त्यांमध्ये एक लहान मुलाचा, म्हणजे ते अजून त्या वयात त्यांच्या मनात ते लहानच आहे, तिथं त्यांचे कीर्तनं होतात आणि विद्वान मंडळी अगदी मन लावून ऐकतात. म्हणजे हे विद्वानच रत्न आहे, ते कोणालाही साध्य होत नाही. वक्ता दस सहस्रेषु, कुणीही वक्ता होत नाही, तो 10 सहस्रेषु 10,000 एखादा, तसं ते 10,000 एखादे. अशा माणसांना या ठिकाणी बोलवून पहिल्या दिवसाची प्रवचनाची सेवा, बाबाजीने थोडं बोलले पण अगदी मोजकं बोलले आणि चांगलं बोलले. जगद्गुरू जनार्दन स्वामीचं आयुष्य सांगण्या इतकं खूप मोठं आहे, अथांग सागर आहे. त्यांच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग, त्यांच्या जीवनामध्ये ऐकलेल्या कथा आपण खूप मोठे आहे. ते प्रसंग सांगायला 7 काय किती दिवस पुरणार नाही. अशी कथा थोडकी का होईना सांगून आपल्या मनाला भावेल पावेल अशी कथा त्यांनी या ठिकाणी सांगितली. आणि खूप मोठं कार्य बाबाजींचं आहे. आणि हा परिवार अगदी निष्ठेने, स्वपन भाऊंचं जर काम जर असेल ना बरं का कोणतंही, इतकं झोकून आहे बाबाजींच्या विषयी का त्याच्यापुढे शब्द नाही. बाबा स्वपन जनार्दन म्हणजे बाबाजींच्या कार्यावर इतकी त्यांची श्रद्धा आहे
का त्या श्रद्धेला मोलच नाही स्वपन भाऊंच्या बाबतीमध्ये. मग त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही बाबांनी सांगितलं ज्यावेळेस तुम्ही हे सगळं झोकता त्याच वेळी ते प्राप्त होतं. अर्धवट भक्ती बरं का. जाणतेने गुरु भजिते त्यांनी कृतकार्य होईजे. अजाणतेपणानं कोणत्याही झाडाला फळ येत नाही. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर जाणतेपणा अंगामध्ये असावा लागतो आणि तो जाणतेपणा अंगात असेल तर मग मात्र माणूस योग्य दिशेला चालण्याचा प्रयत्न करतो. गुरुभक्ती असेल, आईवडिलांची सेवा असेल, असे कित्येक माणसे गळ्यात माळ नाही पण पांडुरंगाची वारी करतात. नित्यनेमाने त्यांचे आचरण जर बघितलं बाबा तर खरोखर वाखाणण्याजोगं आहे. असे लोक काही त्यांचे नावं घेण्यासारखी तर वेळ नाही. म्हणून करताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला असे सद्गुरू लाभले आणि हा परिवार दरवर्षी कार्यक्रम करतोय. त्यांना या ठिकाणी मी बाबांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. हे कार्य करणं काही एवढं सोपं नाही आहे. हे उभं केलं आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी आलो पाहिजे. पहाटपासून ते संध्याकाळपर्यंत भरगतचे कार्यक्रम त्या पॉम्पलेटमध्ये त्यांनी छापले. सगळ्यांना मला तर 7-8 वेळा ते व्हॉट्सअपला टाकले. 8-10 वेळा आले. हे सुरेश लहानू जाधव गवंडगाव श्रीरामपूर यांनी केलेलं आहे. धन्यवाद देतो. एवढ्या लांबून येऊन तुम्ही या पुण्यपावन कार्यक्रमाच्या ठिकाणी आपलं अन्नदान करतायत. अन्नदान किती श्रेष्ठ दान आहे हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. बाबाजी अन्नदानासारखं श्रेष्ठ दानच नाही असं सांगायचे. कारण अन्नदाते आपले आजू शेटचे त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि बाबांचं आता पूजन करा आणि सगळ्यांना ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम शांतिगिरे नमः. शांतिगिरिय नमः. ओम पांडुरंगाय नमः. पांडुरंगाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. पण जपही घेऊ बाबाजींचा. हा. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम शांतिगिरे नमः. ओम शांतिगिरिय नमः. ओम शांतिगिरे नमः. ओम शांतिगिरिय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम जनेश्वराय नमः. ओम पांडुरंगाय नमः. ओम पांडुरंगाय नमः. ओम पांडुरंगाय नमः. ओम पांडुरंगाय नमः.